श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या अमृता भंडारी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. या चॅनलवरती तुम्हाला देवदेवतांची माहिती, धार्मिक कथा, गूढ रहस्य, श्रद्धा, उपाय, तोडगे आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेली खास माहिती ऐकायला मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गुढीपाडवा. गुढीपाडव्याला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते, परंतु भाव खूप वाढल्यामुळे आपण सोन्याऐवजी काय खरेदी करू शकतो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गुढीपाडव्याचा दिवस हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवसांकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं. या दिवशी शुभ मुहूर्तावरती सोने खरेदी करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. घराबाहेर समृद्धीचे प्रतीक असलेले गुढी उभारतात. यावेळी खास पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करत गुढी आपण उभारली जाते. असा विश्वास असतो की गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या जीवनामध्ये आणि नशिबामध्ये समृद्धी येते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन घर खरेदी करणे, नवीन वाहन खरेदी करणे, नवीन व्यवसायाची सुरुवात करणे यासारखी कार्य केली जातात, कारण हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी सोनं खरेदी करणे देखील खूप शुभ मानलं जातं. असं म्हणतात की सोने खरेदी करणे शक्य नसेल त्यांनी 19 मार्च 2026 म्हणजेच गुरुवारी आलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी एक वस्तू खरेदी करून आणायची आहे. ही वस्तू तुम्ही घरात खरेदी करून आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल, आर्थिक समस्या दूर होतील, संकटे नष्ट होतील आणि देवी लक्ष्मी घरामध्येच स्थायी स्वरूपामध्ये वास करतील. तर ही वस्तू कोणती आहे ती नेमकं आपण इथं बघणार आहोत. तुम्हाला कुठे ठेवायचे आहेत, या वस्तूवरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे याविषयीची पूर्ण माहिती आपण इथे आता जाणून घेऊया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आपण खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला आज इथे देत आहोत. चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही आपण नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. चैत्र शुल्क पक्षाची प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:52 वाजता सुरू होत असून ती दुसऱ्या दिवशी 20 मार्च रोजी पहाटे 4:52 वाजता संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 19 मार्च हाच दिवस गुढीपाडव्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. गुढीपाडवा हा 19 मार्च या दिवशी साजरा केला जाईल. या शुभ योगामध्ये केलेली कार्य यशस्वी होतात आणि ब्रह्मदेव आशीर्वाद देतात असं मानलं जातं. गुढीपाडवा हा साजरा केला जातो. याबाबत अनेक पौराणिक कथा सांगितल्या गेल्या आहेत. हिंदू धर्मात पौराणिक कथानुसार ब्रह्मदेवांनी याच दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याचे समज आहे. त्यामुळे हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून देखील ओळखला जातो. हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. अजून एका पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामांनी रावणावर पराभव करून विजय मिळवला आणि ते अयोध्यामध्ये परतले, म्हणून त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी गुढी उभारली असे म्हटले जाते. अशा एक संकल्पना आहे, या दिवशी आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रता, गरिबी घालवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ देखील मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठावं लागेल. उठल्यानंतर आपल्या घराच्या अंगणात वगैरे स्वच्छ करून घ्या. घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर स्नान वगैरे आटपून आपल्याला सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे. देवपूजा केल्यानंतर तुम्हाला सकाळी 10च्या आत गुढी उभारायची आहे. घरातील गुढी पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते. त्यावरती चांदी, तांबे किंवा पितळेचा तांब्या उलटा ठेवला जातो आणि त्यावरती स्वास्तिक तयार करून केशरी रंगाच्या कपड्याने तसेच लिंबा आणि आंब्याच्या पानांनी आणि फुलांनी सजवली जाते. त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी उभारली जाते. गुढी लावल्यानंतर त्याची पूजा केली जाते. घराबाहेर उंचावरती गुढी उभारली जाते.
गुढीवरती उलटा करून ठेवलेल्या तांब्याचा कलश असेल त्या कलशावरती ज्यावेळेस सूर्याची कोवळी किरणे पडतात तेव्हाच कोवळी किरणे परावर्तित होऊन आपल्या घरामध्ये येतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते असं म्हटलं जातं. आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचं आहे तो सकाळी 10च्या आतच तुम्हाला उपाय करायचा आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. ब्रह्ममुहूर्तावरती केलेली कोणतीही सेवा फलदायी ठरत असते. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती शक्य झालं तर त्यावेळेस तुम्ही नक्की हा उपाय करा. सकाळच्या वेळेस आपण ज्या वेळेस आपल्या घरासमोर गुढी उभारतो त्यावरती पुरणाची पोळी नैवेद्य अर्पण करतो. त्यावेळी या उपायासाठी जी वस्तू आहे ती तुम्हाला आणायची आहे. ती वस्तू म्हणजे कमळाचे बीज. कमळाचे बीज हे आहे तर ते तुम्हाला कुठलेही फुलाच्या दुकानामध्ये मिळून जाईल. सुकलेल्या नाही तरी ओलं आपल्याला कमळाचे बी असलं तरी ते त्यापासून कमळाचे फूल तयार होते. ते बी तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे. तर पहा, गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं चांदीचं खरेदी आपण करतो पण आपण दिवसभरामध्ये कधीही खरेदी करून आणू शकतो. परंतु जे बी आहे तर ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी मिळेलच असं नाही. आदल्या दिवशी दुकानामध्ये तुम्ही गेलात आणि तिथे जर तुम्हाला कमळाचे बीज मिळाले तर तुम्ही ते अगोदरच आणून घरामध्ये ठेवा. कधी तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही करून आणू शकता. कारण ती गुढीपाडव्याच्या दिवशीच आपण त्यावर ते सेवा करणार आहोत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्ही खरेदी करून आणलं तरी काही हरकत नाही. त्याच दिवशी खरेदी करावं असं देखील काही नाही. आपल्या घरातील गुढी उभारल्यावर मग आपल्यावर देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे. तर सकाळीच आपल्या देवपूजा केलेली असणार त्यामुळे देवघरातील दिवा प्रज्वलित असणार. पण आपल्याला एक धूप अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे. कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो. आता हा जो दिवा आहे तर तो आपण प्रज्वलित केलेला आहे. तो दिवसभर सुरू राहील. त्याची काळजी तुम्ही एकदा घ्या. आपल्याला ही काळजी खरंच घ्यायची आहे कारण ही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतो आहे. त्यामुळे दिवा आहे तो अखंड सुरू असायलाच हवा. आता त्यानंतर आपल्याला हे जे कमळाचे बीज आहे तर ते घ्यायचे आहे. ते तांब्याच्या तामणामध्ये ठेवायचे आहे. त्यावरती पाण्याने पंचामृत आणि परत पाण्याने पंचामृत नसेल तर दूध आणि अभिषेक करायचा आहे. त्यानंतर कमळाचे हे बीज आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे, पुसून घ्यायचे आणि परत त्याच तामणामध्ये किंवा तुम्ही एखादी छोटीशी प्लेट देखील घेऊ शकता. त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि पाणीच्या मदतीने स्वास्तिक हे शुभचिन्ह तिथं काढायचं आहे. ते काढल्यानंतर त्यावरती आपल्याला मूठभर अख्खे तांदूळ टाकायचे आहेत, ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो. तुटलेले फुटलेले घेऊ नका. साबूत तांदूळ असावेत व इतर उपायासाठी वापरलेले तांदूळ देखील इथे घेऊ नका. चांगले नवीन असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. आपल्या घरातील धान्यातील मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. अगदी छोटंसं कापड आहे तर ते देखील तुम्ही इथे ठेवू शकता. छोट्याशा कापडावरती आपल्याला अंथरल्यानंतर त्यावरती हे कमळाचे बीज तुम्हाला ठेवायचे आहे. सोबतच आपल्याला अजून 2 वस्तू ठेवायच्या आहेत, म्हणजे तेच तुळशीची वाळलेली काडी आणि आपल्याला या बीज आहे तर त्यासोबत तुळशीची वाळलेली काडी ठेवायची आहे. तुळस ही देवी लक्ष्मींचं स्वरूप मानलं जातं आणि भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय असते. त्यामुळे तुळशीची ही सुकलेली काडी आपल्याला त्याचसोबत ठेवायची आहे. त्याचसोबत आपल्याला 7 अख्खे मिरे ठेवायचे आहेत. जे स्वयंपाकघरामध्ये मसाल्याच्या पदार्थामध्ये मिरे असतात तेच अख्खे 7 मिरे तुम्हाला इथे घ्यायचे आहेत. मिरे कशासाठी ठेवायचे आहेत तर मिरे हे आपण आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेला प्रवेश करू देत नाही. त्यामुळे या 2 वस्तू कमळाच्या बी सोबत तुम्हाला इथे कपड्यावरती ठेवायच्या आहेत. सर्व वस्तूंवरती तुम्हाला हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहून घ्यायचे आहे आणि ते अभिमंत्रित करून घ्यायचे आहे. याची प्लेट आहे तर ती तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायची आहे. त्यावरती आपण हे सर्व साहित्य ठेवलेले आहे. ती उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर तुम्हाला 108 वेळा गायत्री मंत्राचे पठण करायचे आहे. जमले तर 108 वेळा करा, नाही तर तुम्ही 11 वेळा देखील इथे पठण करू शकता.
त्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचे पठण इथे करायचे आहे. बघा, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण इथे करू शकता. दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा करायची आहे. गायत्री मंत्र सोबतच तुम्हाला सेवा केल्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित होऊ शकतात. तुम्हाला देवघरासमोरच देवी लक्ष्मींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे ह्या वस्तू ठेवायच्या आहेत. आता देवघरामध्ये दिवसभर ही वस्तू ठेवल्यानंतर घरातील दिवा जो आहे तो अखंड सुरू राहील याची आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे. एखाद्या वेळेस वाऱ्याने वगैरे दिवा जर विझला तर मनामध्ये कोणतीही शंका आणू नये. पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. अशा प्रकारे दिवसभर म्हणजे सायंकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तेव्हापर्यंत तुम्हाला ह्या वस्तू देवी लक्ष्मींसमोर ठेवायच्या आहेत. त्यानंतर दिवे लागणीला आपण त्यावेळेस परत या सर्व वस्तूंना धूप दीप ओवाळून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ज्या कपड्यामध्ये आपण ह्या वस्तू ठेवल्या आहेत त्याची एक पोटली तयार करायची आहे. जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधायची आहे. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने हे पोटली बांधायची आहे. घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं आणि देवी लक्ष्मींची कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी हा आपण उपाय इथे करणार आहोत. देवी लक्ष्मींना प्रिय असणाऱ्या यामध्ये ज्या वस्तू आहेत तर त्या भगवान श्री हरी विष्णूंनाही प्रिय असतात. त्यामध्ये आपण जे कमळाचे बी ठेवलेले आहे त्याला आपण कमळ बी सुद्धा म्हणतो. तर कमळाचे बीज आहे तर ते साक्षात देवी लक्ष्मींचं आसन मानलं जातं. त्यामुळे या बी सोबतच आपण तुळशीची सुकलेली काडी ठेवलेली आहे जे लक्ष्मींचे एक स्वरूपच मानले जाते. त्याचसोबत अख्खे मिरे ठेवलेले आहेत जी घरामध्ये सुख समृद्धी आणायला मदत करते. ती पोटली बांधल्यानंतर पैशाचा ओघ आपल्या घरामध्ये वाढतो. वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही. एवढा हा प्रभावी उपाय एकदा नक्की करून बघा. यासोबतच जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला पोटली बांधायची असेल तर ही पोटली अशाच प्रकारे अभिमंत्रित करून पुन्हा तुम्ही कुठे व्यवसाय असेल तिथे तुम्ही या प्रकारची पोटली बांधू शकता आणि हीच पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीत देखील ठेवू शकता. जर बांधायचे असेल तर घरामध्ये वेगळे आणि व्यवसायाच्या ठिकाणी वेगळे असे तुम्ही 2 पोटल्या तयार करू शकता. आणि जर तिजोरीमध्ये ठेवायचे असेल तर तिथे देखील तुम्ही वेगळी पोटली तयार करू शकता. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भेटू लवकरच.